आणि आता एक मोठी बातमी आहे। कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमधून शाहू महाराजांचा प्रचार केला जात असल्याचा आरोप महायुतीमधल्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। कॉलेजमधील शिक्षकांना शाहू महाराजांच्या प्रचारासाठी सक्ती केली जात असल्याचाही आरोप केला जातोय। महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कॉलेज गाठून कॉलेजच्या कमिटीला जाब विचारलेला आहे। शिक्षकांनी 20 नातेवाईकांना भेटून प्रचार करण्यासाठी फॉर्म वाटप केल्याचा दावाही केलाय आणि वाटलेले फॉर्मही प्रचारांना दाखवलेले आहेत। आज मी न्यू पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे। नाही आता यांच्या विरोधात मोहीमच काढायची आता। नाही पहिली गोष्ट तुमचं म्हणणं आहे त्यांच्या मध्यंतरीच्या निवडणुकाकडे तक्रार करा की आमच्या कॉलेजमध्ये येऊन त्यांनी प्रायव्हेटमध्ये असाची मानगड केली आहे आणि जे फॉर्म जमा झालेले आमच्याकडे प्रूफ आहे ते ताबडतोब मागून घ्या। मी चेअरमन म्हणून तुम्हाला जो अधिकार आहे खाली कुठे फॉर्म जमा झाले तिथं मागून घ्या। मागून घ्या ताबडतोब फॉर्म मध्ये। प्राचार्यांनी असं सांगितलंय, चेअरमनाने सांगितलं की आम्ही देतो। आता यात तुम्ही अडचणीत आहे हे लक्षात ठेवा आणि तुमचं नाव आहे मान्य चेअरमन श्री शिवाजी मराठा बॉडी जुना राजवाड्याला पोलीस स्टेशनला आता तक्रार पण द्यायला लागेल। तुम्हाला निवडणुकाकडे तक्रार द्यायला लागेल, कलेक्टर ऑफिस मध्ये कळवावं लागेल, शिक्षण खात्याला कळवावं लागेल, तुमचे वरिष्ठ कोण आहेत त्यांना कळवावं लागेल आणि मेन म्हणजे पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल करा की या खासगी संस्थेमध्ये त्यांच्या कोण म्हणताय तुम्ही कोण प्रायव्हेट येऊन करून गेला त्याच्या फौजदारी गुन्हा दाखल करा। प्रायव्हेट आलं तर चेअरमनचं नाव कसं घालेल? बघा प्राचार्याने असं सांगितलं आम्हाला की छत्रपती साहेब इथं पेट्रन आहेत त्याच्यामुळे कोल्हापूरची जनता पेट्रन आहे, एक वैयक्तिक पेट्रन हा नाव घ्यायचं नाही। पेट्रन काही नसतंय, पेट्रोल पण आहे, कोल्हापूरची जनता पेट्रोल आहे बरोबर। ग्रँटेबल वर आहे, आपल्याला असं करता येणार नाही। संस्थेनं 500 अर्ज येऊन पडलेले आहे तिथं, यांच्याकडे जमा आहेत हे लक्षात घ्या। गांभीर्य काय आहे या एवढ्या वर्षात कधी झालं नाही, यावेळीच का 500 अर्ज 550 सगळ्या ओव्हरऑल विद्यार्थ्यांना दिले, बीएससीच्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या साहेब लास्ट इयरचे विद्यार्थी असतात, तुमच्या हातात मार्क असतात, झकमारी करून भरायला लागलाय फॉर्म कंपल्सरी केले हो। हे प्रायव्हेट मध्ये चालते आम्हाला माहिती आहे, त्यांच्या शांतिनिकेतन मध्ये चालू आहे, शाळांमध्ये चालू आहे, आता आम्ही तिथे पण जाणार आहे। साहेब ताबडतोब फॉर्म मागून घ्या। काका वरिष्ठ आहेत, काका याच्यावरची निर्णय तुम्ही घ्या, आणायचे तुम्ही आहे ते बरं झालं की हे जे आहे त्याचं हे मला पण काही कल्पना नाही, पण एकूण ह्या गोष्टी आपल्याला करता येणार नाही म्हणजे क्लिअर आहे। फॉर्म काका आम्हाला फॉर्म पाहिजे, फॉर्म जमा करून फॉर्म पाहिजे जेवढे जमा झाले तेवढे आमच्या बोलू नको तू मागे ये, त्यांच्यावर प्लीज बोलू नको। हे कुठं आपल्याकडे जमा झालंय का? जमा झाली, जमा जिथे तिथं ज्या त्या शाखेत जिथे तिथं जमा झालेला आहे। हायस्कूल कॉलेज चौकशी नाही साहेब, बघा साहेब आम्हाला कळवू नका, आम्ही सगळी माहिती का त्याच्यावर आलेलं नाही। एक वर्ग आता बोलवा की सर, उठा जरा कोणाला सर फोन करा, सर फोन करा आता आपले प्रतिनिधी विजय केसरकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। विजय, नेमकं काय घडलेलं आहे? अमोल, खरं तर महायुतीचे सगळे पदाधिकारी आहेत ते न्यू कॉलेजमध्ये या ठिकाणी एकत्र आलेत आणि चेअरमन आहेत त्यांना जाब विचारत आणि त्यांचा असा आरोप आहे की या न्यू कॉलेजमधून शाहू महाराजांचा प्रचार आहे तो केला जातोय आणि तो कुठेतरी थांबावा अशा पद्धतीचा आरोप आहे तो महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। या ठिकाणी जे शिक्षक आहेत किंवा जे थर्ड इयरचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून एक फॉर्म भरून घेतला जातोय आणि त्या फॉर्ममधून त्यांच्या नातेवाईकांचे नाव आणि नंबर हे या ठिकाणी जमा करून घेतले जात आहेत आणि त्याचा वापर आहे तो प्रचारासाठी केला जात आहे अशा पद्धतीचा आरोप आहे तो महायुतीकडून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे हे कुठेतरी थांबायला पाहिजे, म्हणूनच जे फॉर्म जमा केलेले आहेत ते फॉर्म आमच्या ताब्यात द्या, आम्ही ते जाऊन टाकतो अशा पद्धतीची भूमिका आहे ती महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे। भाजपचे हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की या संस्थेमधून या महाविद्यालयामधून कुठल्याही पद्धतीचा प्रचार आहे तो कुठल्याच उमेदवाराचा होऊ नये
याच्यासाठीची ही सगळी आता मागणी आहे ती त्यांनी केलेली आहे. पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे, कारण हे सगळे पदाधिकारी पहिल्यांदा प्राचार्य यांच्याकडे गेले, प्राचार्यांनी त्यांना चेअरमन यांच्याकडे पाठवलं आणि आता चेअरमन यांच्या केबिनमध्ये हा सगळा वाद आहे तो सुरू झाला. नेमकं पुढे काय घडतंय ते त्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. विजय, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.